नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 2 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबर हा दिवस आपण दोन व्यक्तींच्या स्मरणार्थ साजरा करतो. एक व्यक्ती म्हणजे आपले महात्मा गांधीजी आणि दुसरे व्यक्ती म्हणजे लाल बहादूर शास्त्री. तर या दोघांचा जन्मदिन आहे आज. तर तुम्ही सगळ्यांनी त्यांना स्मरण केलं असेल अशी एक अपेक्षा आहे. आणि आपल्या सगळ्यांसाठी आणखीन एक खास दिवस आहे आज, आणि तो म्हणजे 2 ऑक्टोबर 2016ला म्हणजे मागच्या 5 वर्षांपूर्वी विजन ग्रुपची स्थापना झाली होती किंवा विजन ग्रुपचा फाउंडेशन दिवस होता तो. आणि आज 5 वर्ष त्याला पूर्ण झालेत. ऑलमोस्ट अर्ध तप पूर्ण झाले म्हणू शकता तुम्ही. एक तप हे 12 वर्षांचं असतं. ऑलमोस्ट आपण अर्ध्या तपापर्यंत पोहोचलोय. तर हा जो काही प्रवास होता, ही जी जर्नी होती ना 5 वर्षांची, ती खूप इंटरेस्टिंग होती. आणि याच्यामध्ये पायरी दर पायरी किंवा दिवस दर दिवस हा आपल्यासाठी इम्प्रुव्हमेंटचा दिवस होता. जर तुम्ही पहिलेवाले काही सेशन बघितले तर तुम्हाला अंदाज येऊन जाईल की आत्तापर्यंत आज तागायत आपण जे काही लेक्चर बघत आहोत तर त्याच्यामध्ये खूप सारी सुधारणा झाली आहे. टेक्नॉलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा बरेचसे बदल झालेत. आणि त्याचबरोबर ना आपली मॅच्युरिटी लेवल वाढत गेली आहे. तर तेच खरं तर जास्त महत्वाचं असतं की ज्यावेळेस तुम्ही स्वतःला 4 वर्ष 5 वर्ष पाठीमागं बघता तर तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतंय किंवा त्यावेळेस तुम्ही कसा होता आणि आत्ता काय होतं याच्यातला फरक जाणवतोय का. तर ठीक आहे, आता त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण नाही पडणार. सध्या आजचा जो विषय आहे ना तर तो तुमच्या येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेबद्दलचाच आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 आणि मुख्य परीक्षा. तर याच्या दृष्टिकोनातून तुमच्या अभ्यासाची तयारीसाठी जे महत्वाचे घटक असतात, जसं की काही महत्वाची पुस्तकं, त्याचबरोबर तुमचा अभ्यास साहित्य, त्याच्यामध्ये पेन, तुमचे मग वह्या येतील म्हणजे तुमच्या पेपर्स, तर ते आपण कसे सिलेक्ट केले पाहिजे तर याच्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करू. आणि एक खास आवर्जून एक गोष्ट सांगायची ती म्हणजे आजचं सेशन ना ज्या विद्यार्थ्यांनी विजन स्टडीवरती राज्यसेवा 2022च्या कोर्समध्ये प्रवेश घेतलाय तर अशा विद्यार्थ्यांना डेडिकेटेड असणार आहे. आणि याच्यातून त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी सांगितल्या जातील. आता मग ज्यांनी ऍडमिशन घेतलं नाही किंवा ज्यांना घ्यायचं नाही अशांनी लगेच याच्याबद्दलचा राग मानून घेऊ नका. तुम्ही या सेशनमधून काही गोष्टी कॅरी करा, स्वतःसोबत ठेवा आणि त्यातून तुम्हाला काही गोष्टी समजतील की आपण कशा पद्धतीने हा अभ्यास किंवा इथं सांगितलेली जी काही माहिती असणार आहे तर ती आपण कशी इम्प्लिमेंट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, वह्यांचं सिलेक्शन कसं करायचंय. आता हे एकदम बारीक सारीकच्या गोष्टी आहेत, पण त्या सुद्धा आम्ही सांगतोय. याचं कारण म्हणजे हा जो प्रवास असणार आहे, ही जी पूर्ण पुढची 1 वर्षभराची जी जर्नी असणार आहे तर ती आपल्याला सुटसुटीत पद्धतीने घालवायची आहे. तर त्याच्यासाठी आपण सगळी तयारी आधीच केली पाहिजे की माझा पेन कोणता असणार आहे, त्याच्यात शाई कुठल्या रंगाची आपण वापरणार, पेपर आपला कसा असणार आहे. तर हे सगळं जर एकदा फिक्स झालं की या गोष्टींमध्ये आपल्याला वारंवार पडत बसायची गरज नाहीये की सर मला ब्ल्यू पेनची सवय होती, मग आता एक्झाममध्ये ब्लॅक पेनने राऊंड करायचा आहे. आणि मग त्यावेळेस मग आपण परीक्षा जवळ आली की ज्या पेनची जी निप असते ना, ज्याची थिक आहे, तर तो पेन आपण प्रेफर करतो एक्झामच्या जस्ट आधी. आणि आत्तापर्यंत तर मग जेल पेनने लिहिलेलं असतं किंवा इंक पेनने लिहिलेलं असतं आणि एक्झाम हॉलमध्ये डायरेक्टली तुम्ही जाडवाल्या त्या थिक पेनने लिहिता. मग असं बऱ्याचशा वेळेस होऊ शकतं ना की गोल अर्धाच झालाय, त्याची सवय नव्हती, गोलच्या बाहेर तुम्ही राऊंड करताय. तर अशा गोष्टींमध्ये आपल्या तिथं विनाकारण मार्क जाऊ नयेत. मार्क जाण्यापेक्षा एक्झाम हॉलमध्ये किंवा एक्झामच्या त्या मोमेंटम मध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ नये, त्रास होऊ नये अशा गोष्टींचा. याच्यासाठी आपण सगळी तयारी आधीपासून करणार आहे. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलंय अशांना आणखीन एक छोटीशी अपडेट आहे की तुम्हा सगळ्यांना तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडी वरती टीमकडून ईमेल पाठवण्यात आलाय. त्या ईमेलमध्ये एक लिंक आहे आणि त्या लिंकवरतून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाल. ओके, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय अशा विद्यार्थ्यांसाठी 100 विद्यार्थ्यांचे टेलिग्राम चॅनल क्रिएट केले जातील. आता तुम्हाला म्हणजे जी लिंक तुम्हाला भेटली आहे ती त्या पर्टिक्युलर ग्रुपसाठी जे असणार आहे, त्या पर्टिक्युलर चॅनलसाठी असणार आहे. फॉर एक्झाम्पल, विजन आझाद किंवा विजन स्वराज्य, विजन केसरी, त्यानंतर विजन अभिनव भारत, विजन शहीद, असे वेगवेगळे ग्रुप आपण बनवलेत. ग्रुप म्हणण्यापेक्षा चॅनल बनवलेत आणि त्या प्रत्येक चॅनलमध्ये 100 विद्यार्थ्यांची अलॉटमेंट केली जाईल. आणि ह्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळे अपडेट देणं किंवा त्यातूनच त्यांच्या अभ्यासाचं त्या दिवसाचं नियोजन बनवणं, सगळे अपडेट त्या ग्रुपच्या माध्यमातून, त्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिल्या जातील. त्यामुळे ज्यांनी प्रवेश घेतलाय तर त्यांनी चॅनल जॉईन करणं हे मस्ट आहे. आणि ते तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीच्या माध्यमातून एक लिंक मिळाली, तिथून तुम्ही ते करू शकता. ओके, तर तुम्हाला हा एक मुद्दा समजलाय. ज्यांना मेल आलेला नाहीये अशांनी एकदा टीमला मेसेज करा किंवा मेल करा की आम्हाला लिंक आलेली नाहीये त्यामुळे आम्ही जॉईन केलेलं नाहीये. ओके,
आपले लेक्चर्स हे 1 ऑक्टोबर पासून आपल्याला सुरू करायचे होते, पण जसं की तुम्हाला माहिती आहे 2 ऑक्टोबर पर्यंत 2 ऑक्टोबर रात्री 11 वाजेपर्यंत आपण फीजमध्ये जी सूट होती ती कंटिन्यू केली आहे. त्यामुळं लेक्चर्स हे डायरेक्टली 5 तारखेपासून सुरू होतील, कारण जे नवीन विद्यार्थी जॉईन होत आहेत तर त्यांना सुद्धा पहिल्या दिवशीपासून लेक्चर्सचा आणि अभ्यासाचा अनुभव घेता यावा, पहिल्या सिंगल डे पासून त्यांच्याकडे सगळी तयारी व्हावी. तर या दृष्टिकोनातून 5 तारखेपासून जे तुम्हाला टाइम टेबल ऑलरेडी त्या पर्टिक्युलर चॅनल्सवरती दिलेलं आहे, तर ते तुम्ही जे टाइम टेबल आहे ऑक्टोबर मंथसाठीचं ते तुम्ही डाउनलोड करा. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी एक छोट्याशा अपडेट म्हणूनच्या होत्या. आय होप त्या आता तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. ठीक आहे, जरी काही शंका असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट विजन या आपल्या टेलिग्राम आयडीला मेसेज करून विचारू शकता. आणि ज्यांना कुणाला प्रवेश घ्यायचा असेल अशांनी रात्री 11 पूर्वी जर आज प्रवेश घेतला राज्यसेवा 2022च्या कोर्समध्ये तर तुम्हाला ऍडमिशन फी 3,999 रुपये असणार आहे. उद्यापासून ही फी डायरेक्टली 5,999 झालेली दिसेल. ठीक आहे, तर इथपर्यंत थोड्याशा अपडेटमध्ये वेळ गेलाय, माहिती आहे मला, मान्य आहे. जनरली असे एवढे 4-5 मिनिटं मी तुमचे खात नाही, पण अपडेट महत्वाच्या होत्या आणि म्हणून. आणि आय थिंक मी शेवटचे अपडेट देतोय, याच्यानंतर आपले डायरेक्टली लेक्चर सुरू होतील. आता मुद्दा हा आहे की तुम्ही राज्यसेवेची तयारी करणार, त्याच्यासाठी मग नोटबुक कशी असली पाहिजे इथून आपण सुरुवात करू. नोटबुक जी तुमची असणार आहे तर ती ब्लँक पेपरची असणार. ब्लँक पेपर म्हणजे काय असतं, जो तुम्हाला झेरॉक्स सेंटरवरती मिळतो, A4 साईजचा असतो बघा, तो पेपर तुम्ही यूज करायचा आहे. तुम्हाला त्या पेपरच्या नोटबुक अवेलेबल होतील. म्हणजे तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये वगैरे गेला तर तुम्हाला तशा नोटबुक मिळतील की जिथं ब्लँक पेजेस आहेत. नाही मिळाल तर काय करणार, तर नाही मिळाल तर झेरॉक्स जे पेजेस असतात त्याचा बंच विकत घ्यायचा आणि त्याला बाइंडिंग करून घ्यायचा. ठीक आहे, किंवा त्याला स्पायरल लावून टाकायचे, म्हणजे स्पायरल बाइंडिंग पण होईल. आणि जनरली अशीच नोटबुक यूज करा की ते स्पायरल असावेत. स्पायरलनी काय होतं, नोटबुक खराब लवकर होणार नाही. जनरली पुठ्ठ्याच्या नोटबुक काय होतात, मग ते फाटल्या, पानं इकडे तिकडे गेली, असं नको व्हायला. ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत, माहिती आहे मला, पण त्याची काळजी घेत आपण अभ्यास केला पाहिजे ना. अभ्यास करताना त्या आपल्या अभ्यास साहित्यांबद्दल आपण थोडंसं आपुलकी दाखवली पाहिजे, थोडंसं प्रेम दाखवलं पाहिजे. त्याच्यातूनच आपल्याला काहीतरी प्रोडक्टिव्ह मिळणार आहे. त्यामुळे त्या गोष्टींचा रिस्पेक्ट करूयात आपण. आपल्या कल्चरमध्ये तर विद्येला किंवा अभ्यासाला, अभ्यास साहित्याला आपण सरस्वतीचं रूप मानतो ना, तर तेवढा रिस्पेक्ट आपण आपल्या या सगळ्या गोष्टींसाठी देऊ. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला वह्या कोणत्या यूज करायच्यात हे समजलंय. ब्लँक पेज असावं, A4 साईजच्या त्या वह्या यूज करा. आणि वह्यांची आता संख्या किती असणार, तर हे विजन स्टडीवरती जे विद्यार्थी आहेत अशांसाठीच मी सांगतोय की वह्यांची संख्या ही साधारण आपले जेवढे नंबर ऑफ सब्जेक्ट आहेत, साधारण आपण 20 सब्जेक्ट तिथे घेतोय, पण 20 सब्जेक्टसाठी 20 नोटबुक करायची वेळ येणार नाहीये. जनरली तुम्ही स्टेट बोर्डच्या प्रत्येक विषयांसाठी एक नोटबुक, म्हणजे स्टेट बोर्डमध्ये भूगोल आहे, इतिहास आहे, विज्ञान आहे, राज्यशास्त्र. NCERT मध्ये सुद्धा हेच 4 टॉपिक रिपीट होतील. म्हणजे यांच्यासाठी तुम्हाला फक्त 4च नोटबुक करायच्यात. स्टेट बोर्ड आणि NCERT याच्यासाठी प्रत्येकी एक नोटबुक एका विषयाची. ह्या वाल्या नोटबुक तुम्ही 100 पेजेसच्या घेऊ शकता. ठीक आहे, कारण तिथं लिखाणकाम आणि नोट्सचं काम कम्पॅरेटिव्हली कमी असणार आहे. त्यामुळे इथं 100 पेजेसच्या जरी तुम्ही नोटबुक यूज केल्या तरी तुमचं स्टेट बोर्ड प्लस NCERT एका विषयासाठीचं पूर्ण होईल. ओके, हा मुद्दा तुम्हाला समजलाय. दुसरी गोष्ट, रेफरन्स बुकचं काय करायचं सर, म्हणजे रेफरन्स बुकसाठी नोटबुक किती यूज करायच्यात, तर रेफरन्स बुकचे आपले साधारण 15-16 किंवा साधारण 20 टॉपिक आहेत, 20 सब्जेक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये मग इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान, अर्थशास्त्र, त्याच्यानंतर मग मानव संसाधन विकास, महत्वाच्या शासकीय योजना, आंतरराष्ट्रीय संघटना. तर अशा वेगवेगळे सब्जेक्टसाठी तुम्ही जे हे वाले छोटे मोठे जे सब्जेक्ट आहेत, जसं की आंतरराष्ट्रीय संघटना अगदी छोटा टॉपिक आहे ना, म्हणजे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, 25 आंतरराष्ट्रीय संघटना आपल्याला अभ्यासायच्यात, पण त्याच्यासाठी 200 पानांची नोटबुक करायची नाही. ओके, 100 पानांची त्यासाठी नोटबुक करायची. त्यानंतर जे आपले मोस्ट इम्पॉर्टंटली कोरवाले जे सब्जेक्ट आहेत ना, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, तर ह्या विषयांसाठी प्रत्येकी 200 पानांची ब्लँक पेजेसची नोटबुक करायची. ठीक आहे, इतिहासामध्ये मध्ययुगीन, प्राचीन, आधुनिक अशा पद्धतीने आपला इतिहास आहे. म्हणजे पहिल्यांदा प्राचीन, त्याच्यानंतर मध्ययुगीन आणि त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास. तर हे सगळे इतिहासातले टप्पे आहेत. पण ज्यावेळेस आपण रेफरन्स बुक मधला इतिहास सुरू करणार, तो रेफरन्स बुक मधला इतिहास आधुनिक भारताचा मी शिकवलेला आहे, तर तो इतिहास तुम्हाला पहिल्यांदा दिला जाईल. त्यानंतर मध्ययुगीन आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस प्री जवळ येणार आहे, आपली पूर्वपरीक्षा ज्यावेळेस जवळ येते त्यावेळेस तुम्हाला प्राचीन इतिहास दिला जाईल. याचा अर्थ काय की ते प्रीच्याच पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे.
प्राचीन इतिहास जो आहे, मध्ययुगीन इतिहास, हा तुम्हाला मेन्सला विचारला जात नाही. त्यामुळं पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते दोन जे विषय आहेत इतिहासामधले दोन सब टॉपिक, प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास, हा तुम्हाला परीक्षेच्या आधी म्हणजे बरचसा आधी साधारण 3-3.5 महिन्यांपूर्वीच तो तुमच्यापर्यंत मिळून जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नोटबुक ठरवायच्यात. जे कोर सब्जेक्ट आहेत त्यांना प्रत्येकी मिनिमम 200 पेजेसची तुमच्याकडे नोटबुक असायला पाहिजे. ओके. आता कधी कधी असं होऊ शकतं बाय चान्स की तुम्ही इतक्या नोट्स बनवल्यात की तुम्हाला ती 200 पानांची नोटबुक कमी पडते, आणखीन एखादी नोटबुक लागू शकते, असं होऊ शकतं. ओके. आणि करंट अफेअरसाठी काय करायचंय, तर करंट अफेअरसाठी तुमच्याकडं 6 महिन्यांच्या दृष्टिकोनातून म्हणजे साधारणतः एक नोटबुक 6 महिन्यांसाठी कराल आणि दुसरी नोटबुक 6 महिन्यांसाठी. करंट अफेअरच्या प्रॉब्ली 2 नोटबुक होतील, पण इथं प्रत्येक नोटबुक ही तुमची कमीत कमी 300 पानांची असली पाहिजे. ओके. 300 पानांची प्रत्येकी नोटबुक, आणि जे की 6-6 महिन्याच्या दृष्टिकोनातून करा. बघूयात आता आपण नेमकं एक्झामचं ड्युरेशन काय असणार आहे. एक्झामच्या आधी आपल्याला साधारण वर्षभराचे करंट अफेअर करायचे असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपली एक्झाम ही मे 2022 मध्ये घेणार असतील तर आपल्याला एप्रिल 2021 पासूनचे करंट अफेअर अगदी एप्रिल 2022 पर्यंतचे करायचे असतात. म्हणजे एक्झामच्या पूर्वीचं वर्ष जे आहे ते पूर्ण कव्हर केलं तर आपले करंट अफेअर भक्कम होतील. आता यावर्षी एक वेगळा सीन झाला की 2019च्या नोटिफिकेशनची एक्झाम होती, 2021 मध्ये झाली आणि करंट अफेअर आले होते 2019च्या सुरुवातीचे, कारण पेपर त्या दरम्यानचा होता ना. तर आता असं नाही होणार. आता त्याचे काही फिसकटलेलं जे नियोजन आहे आयोगाचं ते होणार नाहीये. क्वेश्चन पेपर प्रॉपर वगैरे बनतील. होप सो की कोविडची एखादी लाट वगैरे येऊ नये. आणि आता जरी आली ना तरी जगभराने तेवढ्या प्रिकॉशन्स घेतलेल्या आहेत. तसं वेगवेगळं जे कंट्रोल मेजर्स असतात ना त्यांच्यावरती ऑलरेडी काम झालेलं असतं, कारण इतकं जगामध्ये इतके काही असे बावळट लोक नाहीयेत. ते खूप स्मार्ट असतात. एखादी जर आपत्ती आली, एखादी जर आपल्याला जगामध्ये वाईट परिस्थिती दिसली ना ती रिपीट होऊ नये आणि जर झाली तर त्याचा स्केल किती लहान ठेवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले असतात. ओके. हा, नवीनच काहीतरी आलं, एलियन्सच आले तर आपण त्याला काही करू शकणार नाही. मे बी US वगैरे त्याच्यासाठी प्रिपेअर सुद्धा असतील. तर तो मुद्दा इथे नाही आहे आता. म्हणजे जोक्स अपार्ट, आपण टॉपिकमध्येच राहू. पेन कोणता यूज करायचा आहे, तर पेनबद्दल जस्ट बोलता बोलता सांगितलं होतं. तर मला ॲक्च्युअली ती कंपनी सध्या आठवत नाही पेनची, पण तुम्हाला माहिती असणार आहे. जर माहिती असेल तर कमेंट करून कळवा, मी विसरतोय नाव. तर त्या कंपनीचा जो ब्लॅक बॉल पेन आहे ना एक्झामच्या दिवसांमध्ये खूप विकला जातो. तर ते तुम्हाला आता जर माहिती असेल तर कमेंट करून कळवा. मला नाव आठवत नाहीये. त्याची जाड नीप असते आणि ते मुलं प्रेफर काय करतात, कारण गोल करायला कमी वेळ लागतो. ठीक आहे. तर तो वेळ वाचतो आणि म्हणजे स्मार्ट रिझन आहे. पोरं खूप हुशार असतात या बाबतीत. तर खरंच ते अगदी स्मार्ट वाला रिझन असल्यामुळे तोच तुम्ही पेन यूज करा. आतापासून प्रॅक्टिस करा ना. आणि त्याच्यातून हँड रायटिंग पण चांगली अगदी स्पष्ट दिसते अशा प्रकारचं आहे. हा, फक्त एक ड्रॉबॅक असतो त्या पेनचा की ज्यावेळेस तुम्ही लिहिता आणि लगेचच तुमचा हात लागला त्याच्यावरती तर त्याची शाई किंवा त्याचं जे इंक आहे ना थोडंफार पसरतं, कारण जाड नीप आहे ना त्याची. तर तसं होतं. तर त्या बारीक सारी गोष्टीत तुम्ही ते एकदा बघून घ्या. पण जनरली जेल पेन किंवा इंक पेन म्हणजे शाई भरायची, ड्रॉपनी भरत असाल ना, ते शाळेतले फॅड होते ना, तर ते बाजूला ठेवा. किंवा पेन्सिलनी लिहिणं हे अवॉइड करा. किंवा रेड पेन यूज करणं, ब्ल्यू पेन यूज करणं हे अवॉइड करायचंय, कारण एक्झामसाठी आपल्याला फक्त ब्लॅक पेनचाच ऑप्शन आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बॉल पेन, त्यामुळे जेल पेन तर नाहीच, इंक पेन तर नाहीच नाही. ठीक आहे. तर हे पेन आणि वह्यांबद्दल तुम्हाला समजलं. नाव द मोस्ट इम्पॉर्टंट ते म्हणजे बुक्स कोणते यूज करायचे, कोणत्या विषयांसाठी कुठले घ्यायचे. तर मी आधीच सांगितलं होतं हे वाला किंवा आजचं जे सेशन आहे हे पर्टिक्युलर विजनच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर तुम्ही कुठली पुस्तकं घ्यायची आहेत, तर मी जनरली फक्त 4च पुस्तकं सजेस्ट करणार आहे. एक म्हणजे राज्यशास्त्र या विषयासाठी एम लक्ष्मीकांतचं मराठी ट्रान्सलेशन किंवा एम लक्ष्मीकांत. जर तुम्ही इंग्लिश प्रेफर करत असाल, समजत असेल आणि जास्त क्लॅरिटी पाहिजे असेल तर एम लक्ष्मीकांत ॲज इट इज यूज केलं तरी चालेल. आता एम लक्ष्मीकांत जर पूर्ण पुस्तक वाचून झालं की आपल्याला मार्क पडतात का, तर नाही. करंट अफेअरची लिंक राज्यशास्त्र हा विषय अभ्यासताना असणं खूप गरजेचं आहे, कारण एम लक्ष्मीकांतमध्ये सुद्धा जे पुस्तक छापलेलं असणार तर ते आजच्या डेटपर्यंतच छापलंय. पुढच्या 4 महिन्यांमध्ये 5 महिन्यांमध्ये काय होईल सांगता येते का. समजा मोदीजींनी अजून एखादा काही निर्णय घेतला आणि त्याची अमेंडमेंट झाली आणि एक्झाममध्ये त्याच्यावरती काही क्वेश्चन आले तर तुमच्या ते एम लक्ष्मीकांतमध्ये असणार आहे का, तर नाही. त्याच्यामुळं
फक्त एम लक्ष्मीकांत तोंड पाठ करून मार्क पडणार नाहीत. ऍप्लिकेशन ओरिएंटेड अभ्यास केला गेला पाहिजे आणि ती तयारी आपण येणाऱ्या लेक्चरच्या माध्यमातून करू. ठीक आहे, तर हे वाला पुस्तक तुमच्याकडे असलंच पाहिजे, कारण याच्यातून काय होतं की तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी म्हणून किंवा काही गोष्टी तुम्हाला रिवाईज करायच्या असतील, काही गोष्टी क्रॉस चेक करायच्या असतील, तर त्याच्यासाठी हे पुस्तक बेस्ट आहे. राज्यशास्त्रासाठी एम लक्ष्मीकांत. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याच विद्यार्थ्यांनी, ठीक आहे, विजन स्टडीच्या कुठल्याच विद्यार्थ्यांनी स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटीची पुस्तकं विकत घ्यायची नाहीत. ठीक आहे, स्टेट बोर्ड एनसीईआरटीची पुस्तकं जुनी नवीन कुठली असतील, ज्यांनी विजन स्टडीवरती प्रवेश घेतलाय अशांनी विकत घ्यायची नाहीत. ठीक आहे, याचं कारण म्हणजे विजन स्टडीवरती मॉड्यूल्स तसे बनवलेत की जुन्या सिलेबसचा वापर करून, ओल्ड बुक्सचा वापर करून स्टेट बोर्ड कंप्लीट केलाय. आणि त्याचबरोबर एनसीईआरटी जे आहे तर ते मराठीतून घेतलेलं आहे. एनसीईआरटीची पुस्तकं हिंदी किंवा इंग्लिशमध्ये असतात आणि आपण त्याला मराठीमध्ये घेतलेलं आहे. लेक्चर ज्यावेळेस तुम्ही बघाल, इतिहास भूगोलाचे लेक्चर्स, राज्यशास्त्राचं लेक्चर, त्यावेळेस तुम्हाला एक क्लॅरिटी येऊन जाईल की आपण किती छान पद्धतीने एनसीईआरटी मराठीमधून घेतलंय. ओके, तर ज्यांनी प्रवेश घेतलाय अशांचे मी साधारण 2,500-3,000 हजार आय गेस नवीन जर पुस्तकं सगळी कॅल्क्युलेट केली तुम्ही 6वी ते 12वी, 6वी ते 10वी पर्यंतची सगळे पुस्तकं सगळ्या विषयांचे, तर ते आय थिंक 2,500-3,000 हजार रुपये मी आरामात वाचवले असतील. ओके, त्यानंतर आता दुसरी गोष्ट काय करायची आहे, दुसरं कुठलं पुस्तक महत्वाचं आहे तर तुम्ही इतिहासासाठी ग्रोवर पब्लिकेशनचं बुक घेऊ शकता. म्हणजे ग्रोवरचं जे बुक आहे ना इतिहासाचं, तर ते तुम्ही यूज करा. आणि जनरली मी हे एक फक्त ऑप्शन म्हणून दिलाय. बाकी इतिहास तुमचा स्टेट बोर्ड, एनसीईआरटी, त्यानंतर ज्यावेळेस रेफरन्स बुकवाला इतिहास तुम्ही बघाल त्यावेळेस तुम्हाला कुठलंही पुस्तक वापरायची गरज पडणार नाही. मी फक्त एक तुमच्याकडे ऑप्शन असावा की ज्यावेळेस तुम्हाला सेल्फ स्टडी करायचा आहे, ज्यावेळेस तुम्हाला पुस्तक वाचायची इच्छा होतीये, तर तुम्ही इतिहासाचं पुस्तक ग्रोवरवाला घ्या. ठीक आहे, त्या बुकमधून थोडंफार रिडिंग करा. आत्ता सुद्धा केलं तरी चालेल. ज्यावेळेस लेक्चर बघाल त्यावेळेस मग तुम्हाला ऍक्च्युली खरं तर पुस्तकाचा कंटाळा येईल, पण तसं नाही झालं पाहिजे. जरी पुस्तकाचा कंटाळा आला ना तरी लेक्चर बघितल्यानंतर सेल्फ नोट्स बनवायच्यात. ठीक आहे, आणि अशा नोट्स बनवायच्या की ते लेक्चर बघत बघत बनवायच्या नाहीत, लेक्चर पूर्ण झाल्यानंतर बनवायच्या. याच्यातून काय होईल, लेक्चर ऑटोमॅटिक तुम्हाला रिकॉल होईल आणि जिथं कुठं अडखळला होता तुम्ही, जिथं कुठं नोट्समध्ये लिहिताना आठवत नाहीये, त्या गोष्टी जाऊन लेक्चरमध्ये बघा. ठीक आहे, त्यानंतर तिसरं बुक तुम्ही कुठलं घेऊ शकता तर सायन्स या विषयाचं मी तुम्हाला रेफर करायला सांगतोय. सायन्स विषयाचं पुस्तक हे इंग्लिशमधलंच मी सजेस्ट करतोय, मराठीचा सोर्स माझ्याकडे इतका चांगला नाहीये. ठीक आहे, सायन्ससाठी मी जे यूज केलं होतं पुस्तक ते होतं ल्युसंट पब्लिकेशनचं, ल्युसंटचं खास सायन्सवालं बुक. ल्युसंटचं जीके जनरल नॉलेजचं पण एक पुस्तक आहे, ज्याच्यातून तुम्ही जीके वरती काम करू शकता. जे एसएससी किंवा इतर बँक एक्झाम्सला वगैरे किंवा रेल्वे एक्झामचं प्रिपरेशन करतायत अशांना जीके महत्वाचं असतं, जनरल नॉलेज. तर ते जनरल नॉलेज जनरली ल्युसंटच्या जनरल नॉलेजच्या पुस्तकातून करतात, ज्याच्यामधून फॅक्ट्स अगदी पटपट क्लिअर होतील. ठीक आहे, पण सायन्स या विषयाचं जर ल्युसंट सायन्स जर तुम्ही एकदा वाचून काढलं तर आय थिंक सायन्स चांगल्या पद्धतीने तुमचा अगदी भक्कम होईल. राहिला प्रश्न विजन स्टडीवरती सायन्सचं काय, तर विजन स्टडीवरती सायन्स जे शिक्षक शिकवत आहेत कुलदीप सर, तर ते ऑलरेडी इस्रोमध्ये ज्युनियर सायंटिस्ट या पदावरती नियुक्त झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही विचार करा की सायन्सचं ते किती चांगल्या पद्धतीने नॉलेज देऊ शकतील. ठीक आहे, तर फिजिक्स, केमिस्ट्री, त्याच्यानंतर इयत्ता स्टेट बोर्डचं इयत्ता 8वी ते आय थिंक 6वी ते 8वी पर्यंतचा स्टेट बोर्ड जे आहे सायन्सचं तर त्यांनीच शिकवलंय. तर खूप छान पद्धतीने तिथं तुमचा अभ्यास होणार आहे. त्यानंतर कुठलं पुस्तक आणखीन तुम्ही एखादं घेऊ शकता तर भूगोल या विषयाचं तुम्ही सौदी सरांचं पुस्तक यूज केलं तरी चालेल. पण अगेन जे हे फक्त मी ऑप्शन म्हणून दिलाय, कंपल्शन फक्त मी दोन सब्जेक्टच टाकणार आहे. तर एक म्हणजे राज्यशास्त्र, त्याचं एम लक्ष्मीकांत एम लक्ष्मीकांतचं मराठीवालं एखादं पुस्तक जे वेगवेगळ्या प्रकाशनाचं मिळेल ते वालं. आणि दुसरं म्हणजे इकॉनॉमिक्सचं बुक हे तुम्ही 2 व्हॉल्यूम मधलं घ्यायचे, व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 हा देसले सरांचा. ठीक आहे, तर इकॉनॉमिक्स तुम्ही त्यातून करा. ज्यांना कुणाला इंग्लिश मधून करायचं अशांनी फक्त आणि फक्त रमेश सिंग हे पुस्तक वाचायचं. ठीक आहे, आय थिंक रमेश सिंग सरांचं पण जे इंग्लिशवालं पुस्तक होतं त्याचं मराठी ट्रान्सलेशन झालंय, कुठल्या तरी पब्लिकेशनने केलंय, तर तुम्ही मराठीसाठी सुद्धा ते प्रेफर करू शकता. म्हणजे इथं इकॉनॉमिक्ससाठी 2 चॉईस आहेत तुमच्या पुढं, एकतर रमेश सिंग किंवा तुम्ही देसले सरांचं पुस्तक. ठीक आहे, तर व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2 तो घेतला तर बेटर राहील. तर इकॉनॉमिक्स आणि राज्यशास्त्र हे 2 कंपल्शनवाले विषय मी तुम्हाला सांगितले ज्याची पुस्तकं घ्यायची.
इतर कुठली नाही घेतली तरी सुद्धा चालतील. आणि अजून एक कंपल्शन आहे ते म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. ज्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं तुम्ही पुस्तक घ्याल, आता हे कंपल्सरी घ्यायचंय, ठीक आहे, याच्यामध्ये तडजोड करायची नाहीये, घ्यायचं म्हणजे घ्यायचंय. कोणतं घेणार काय घेणार ते तुम्ही ठरवा, पण जे पुस्तक घ्यायचंय त्या पुस्तकामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर नसावेत फक्त, तर त्याच्यामध्ये त्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन असावं. ठीक आहे. 2012 पासून जनरली 2019 पर्यंत जेवढ्या एक्झाम झाल्या राज्यसेवेच्या पूर्व मुख्य, ह्या दोन्ही क्वेश्चन पेपर्सचं ज्याच्यामध्ये अनालिसिस दिलंय, त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन दिलंय, ते वालं पुस्तक यूज करायचं आहे. ठीक आहे. तर हे वाला कंपल्सरी पुस्तक आहे. बाकीचे कुठले नाही घेतले तरी चालतील, पण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे अनालिसिस वाला बुक आहे ते कंपल्सरी घ्याच. ठीक आहे. तर एवढी काय माहिती तुम्हाला द्यायची होती. बऱ्यापैकी मोबाईल उभा पकडून तुम्हाला कंटाळा आला असेल. जनरली उभाच पकडायची सवय लागली ना आजकाल, त्यामुळे आम्ही पण हा सेशन उभाच ठेवलाय. म्हणजे व्हर्टिकल व्हिडिओ आहे ना, लँडस्केपमध्ये असा आडवा पकडायची सवयच राहिली नाही आजकाल. तर एका हाताने पकडायचं, एका हातात दुसरं काहीतरी काम करत राहायचं. तर म्हणजे तुम्ही एकदम सगळ्या गोष्टी ना अशा झटपट पाहिजे असतात, किंवा प्रत्येक गोष्ट तुम्हाला अगदी लाईटली घ्यायची सवय लागली ना, त्यामुळे ह्या गोष्टी आता एनकरेज करतात लोकांना सुद्धा जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत घेऊन यायला. म्हणजे आम्ही सुद्धा आता व्हर्टिकल हा व्हिडिओ ठेवल्याचं कारणच ते की तुम्हाला सूट मिळावी आणि तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुम्हाला बघता यावा. ठीक आहे. आता एवढा विचार करत, एवढा सायकोलॉजीवाला विचार करत सेशन्स रेकॉर्ड करावे लागतात, पण ठीक आहे. तुम्ही इव्हन हे सुद्धा चेक केलं असेल ना की आपण जे टेलिग्राम चॅनल्सला नावं दिलीत, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला अशांसाठीच बोलतोय की नावं अशी आहेत, लाईक तुम्ही याच्यापैकी कुठल्याही ग्रुपमध्ये असू शकता. फॉर एक्झाम्पल विजन शहीद, तर शहीद वरून काहीतरी इतिहासाला लिंक होतंय की सुभाषचंद्र बोस यांनी कुठल्या तरी ठिकाणाला शहीद नाव दिलं का. त्यानंतर विजन केसरी, तर नाव ऐकल्यावरती वाटलं पाहिजे की हा आपल्याला लोकमान्य टिळकांचं काहीतरी वर्तमानपत्र असं होतं का केसरी नावाचं, आणि ते मग होतं तर इंग्लिशमध्ये होतं का मराठीत होतं, त्याचे संपादक कोण होते, स्वतः लोकमान्य टिळक होते का इतर कोण होतं, त्या गोष्टी थोड्या लिंक होतील ना. म्हणजे अभ्यास करताना असा होईल की त्याच्यातून तुम्हाला जाणवणार नाही की आपण एवढा अभ्यास केलाय, पण नॉलेज भरपूर आलेलं असेल. ठीक आहे. तर असाच काहीतरी प्रयत्न विजन स्टडीच्या येणार लेक्चर्समध्ये सुद्धा होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही आणि त्यांनी आत्तापर्यंत हे सेशन बघितलंय, अशांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही सगळ्या विषयांची एक एक रेफरन्स बुक घ्यायचेत. त्या रेफरन्स बुकला वर्षभर व्यवस्थित वाचून काढायचंय. कमीत कमी 3 रिडिंग झाल्याच पाहिजेत. 4थी रिडिंग ही स्वतःच्या नोट्स मधली असेल. ठीक आहे. एक्झाम पूर्वी स्वतःच्या नोट्स 2-3 वेळा रिकॉल झाल्या पाहिजेत. पण प्रत्येक पुस्तक ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणार त्यावेळेस टार्गेट असलं पाहिजे की मला हे पुस्तक 3 वेळेस वाचायचंय आणि 4थ्या वेळेस स्वतःच्या नोट्स वाचायच्यात. अशा पद्धतीचं टार्गेट सेट करा. प्रत्येक विषयासाठी एक रेफरन्स बुक घ्याच. साधारण तुमचा इथं आय थिंक 7-8 हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो मे बी. स्टेट बोर्ड एनसीईआरटी प्रत्येक रेफरन्स बुक लेटचे आपण 400-500 रुपयांना असाल असं कन्सिडर करू. तर जर तुम्ही खर्च वगैरे काढला तर आरामात आय थिंक 7-8 हजारापर्यंत तरी मिनिमम लागेल. तर ती सगळा तो खर्च करा. ओके. आणि त्याच्यातून तुम्ही अभ्यास कराच. ठीक आहे. आणि ज्यांना कुणाला विजन स्टडीचा कोर्समध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही 2 ऑक्टोबर रात्री 11 पूर्वीचा प्रवेश घेत असाल तर ऍडमिशन फी 3,999 आहे. त्यानंतर म्हणजे उद्यापासून ही फी डायरेक्टली 5,999 रुपये दिसेल. ठीक आहे. तर तुमची इथंच रजा घेतो. आतापर्यंत जे डिस्कशन केलं आय थिंक प्रोडक्टिव्ह ठरलंय. आणि तुम्हाला कोणत्या ग्रुपमध्ये ऍड केलंय, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती कुठल्या चॅनलवरती आहात तुम्ही हे आम्हाला कमेंट करून कळवा. आणि त्या नावाविषयी तुम्हाला काय संकेत होतोय, संकेत म्हणजे तुम्हाला काय सुचतंय, जसं विजय शहीद, आता याच्याविषयी तुम्ही आधीच हिंट देऊन बसलोय की ते एका ठिकाणाला नाव दिलं होतं. त्यानंतर विजन स्वराज, तर स्वराज्य काय आहे, स्वराज बद्दल तुम्हाला काय सुचतंय. त्यानंतर विजन अभिनव भारत एक संस्था आहे, कोणी फॉर्म केली. त्यानंतर अजून असं एक नाव दिलंय की त्याच्यामध्ये एका क्रांतिकारकाचं नाव सुद्धा आहे आणि एका चळवळीला सुद्धा तिथं तुम्हाला चालना मिळेल, म्हणजे विजन आझाद. तर अशा बरेचशी नावं आहेत, क्रिएटिव्ह नावं आहेत. तर याच्यातून तुम्हाला काय सुचतं आणि तुम्ही कुठल्या ग्रुपमध्ये आहात याच्याविषयी आम्हाला कमेंट करून कळवा. तर ऑलरेडी जास्त वेळ घेतला, जास्त गप्पा गोष्टी आता नको करायला. 2-3 दिवस अजून तुमच्याकडे वेळ आहे. या वेळांमध्ये अभ्यास साहित्य कलेक्ट करा, जे मी तुम्हाला इथे सांगितले नोटबुक वगैरे, तर त्या पद्धतीने तयारीत राहा. बाकीचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी दिल्या जातील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.